गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण सजीवांच्या जीवनक्रिया भाग 2 मधला लैंगिक प्रजनन आपण पाहत होतो आणि अलैंगिक प्रजनन. आणि या अलैंगिक प्रजननाचे आपण पहिल्यांदा प्रमुख 2 प्रकार पाहिले. पहिला कुठला होता? एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन. आणि दुसरं पाहत होतो आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन. तर पहिल्यांदा आपण पाहिलं एकपेशीय सजीवातील लैंगिक प्रजनन. तर एकपेशीय सजीवातील लैंगिक प्रजनन जे आहे त्याचे आपण मुख्य किती प्रकार पाहिले? एकपेशीय सजीवातील लैंगिक प्रजननाचे आपण 3 प्रकार पाहिले. पहिलं होतं द्विविभाजन. द्वि म्हणजे 2. त्याच्यामध्ये आपण बघितलं अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना याच्यामध्ये द्विविभाजन होतं. म्हणजे एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. ठीक आहे. परत आपण त्याचे द्विविभाजनाचे परत उपप्रकार पाहिले. साधे विभाजन, आडवे विभाजन आणि उभे विभाजन. साधे विभाजन कोणामध्ये झालं होतं? अमिबामध्ये. त्याची शरीर रचना ही निश्चित नसल्यामुळं अमिबामध्ये. आडवे विभाजन कोणामध्ये झालं होतं? पॅरामेशियम. आणि उभे विभाजन कोणामध्ये? युग्लिनामध्ये. असं एकपेशीय सजीवामध्ये आपण द्विविभाजन पद्धती पाहिली. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहिलेला होता बहुविभाजन. बहुविभाजनामध्ये काय झालेलं होतं? अमिबामध्ये बहुविभाजन होतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतं. जेव्हा अन्न पाणी वगैरे त्याला पुरेसं मिळत नसतं तेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बहुविभाजन होतं. आणि त्यानंतर आपण तिसरं पाहिलेलं होतं कलिकायन. किण्वामध्ये एक पेशीय जो किण्वा आहे त्या किण्वामध्ये कलिकायन या पद्धतीनं प्रजनन होतं. त्याच्या शरीरावर एक कळी येते. कळी परत त्याचं जो केंद्रकाचा काही भाग आणि जीवद्रव्याचा काही भाग ते त्या कळीमध्ये जातात. मग कळी पूर्णतः म्हणजे वाढ होते त्याची, ती शरीरापासून वेगळी होते आणि एका किण्वापासून 2 किण्व तयार होतात. हे अशा प्रकारे आपण एकपेशीय सजीवातील प्रजनन पद्धती पाहिली. आता आज आपण बहुपेशीय सजीवातील प्रजनन पद्धती आपल्याला पाहायची आहे. बहुपेशीय ज्यांच्या शरीर हे अनेक पेशीपासून बनलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मानवासारखे आपण आपल्या आजूबाजूला ज्या वनस्पती बघतो त्या सगळ्या वनस्पतीमध्ये सगळे प्राणी आपण जे बघतो त्या सगळ्यांमध्ये कशा पद्धतीनं प्रजनन होतं. तर बहुपेशीय प्रजनन सजीवामध्ये प्रजनन हे मुख्यतः 5 प्रकारे होते. त्याचे 5 प्रकार आहेत. ठीक आहे. तर पहिला प्रकार आहे बहुपेशीय प्रजननाचा खंडीभवन. आधी नावं लक्षात घ्या. खंडीभवन पद्धतीनं प्रजनन. दुसरं आहे पुनर्जनन प्रक्रिया. तिसरा आहे मुकुलायन पद्धती. चौथी आहे शाकीय प्रजनन. आणि 5वी आहे बीजाणू निर्मिती. जसं अलैंगिक प्रजननाचे आपण एकपेशीय सजीवामध्ये 3 प्रकार पाहिले, द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन. तसं बहुपेशीय सजीवामध्ये अलैंगिक प्रजनन हे 5 प्रकारे होतं. खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन आणि बीजाणू निर्मिती. ठीक आहे. तर त्याच्यातला आपल्याला आता पहिला प्रकार पाहायचा आहे. खंडीभवन. पहिला प्रकार. खंडीभवन नावावरनं लक्षात येतं खंड पडणे, शरीराचे खंड पडणे किंवा ज्याला आपण भाग पडणे असं म्हणतो. ही जी क्रिया आहे ही क्रिया मुख्यतः
तंतुमय ज्याची शरीर रचना असते, धाग्यासारखी लांब अशी तंतुमय शरीर रचना, उदाहरणादाखल तुम्ही स्पायरोगायरा, ज्याला तुम्ही व्यवहारामध्ये शैवाळ म्हणतो आपण, बघितलंय शैवाळ, अशी लांब अशी त्याची शरीर रचना असते. असं इथं मध्यभागी इथं केंद्रक असतो, सर्पिलाकार असं हरितलौकी असतात अशी, ही अशा प्रकारे त्याची शरीररचना अशी असते. ठीक आहे. मग आता इथं काय होतं, खंडीभवनामध्ये शरीराचे खंड पडतात. खंड पडतात म्हणजे भाग पडतात. कसे भाग पडतात, तर आता इथला हा एक भाग पडतो, इथे एक भाग पडतो, इथे एक भाग पडतो. असंच भाग पडायला पाहिजे असं नाही. आता ह्या मी तुम्हाला इथं 3 तंतू दाखवलेले आहेत, 3 पेशी दाखवलेले आहेत. म्हणजे 3च राहतात असं नाही, असंख्य पेशी असतात. मग त्याच्यामध्ये इथं भाग पडला, हा इकडचा एक नवीन स्पायरोगॅरा म्हणून जीवन जगतो, इथं हा एक नवीन जगतो, हा एक नवीन जगतो. म्हणजे एका स्पायरोगॅराच्या तंतूपासून काय झाले आता इथं 3. मग असे असंख्य तंतुपेशी एखाद्या ठिकाणी बुरशीवर वगैरे तुम्हाला वाढलेले दिसतात. तुम्ही बऱ्याचदा भाकरी पाव वगैरे बघितला असेल. एखाद्या दिवशी तुम्ही ब्रेडचा पावचा वगैरे ओलसर ज्याला बुरशी आलेली आहे तो पाव पुड्यामध्ये ठेवा, तसंच तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूर्ण ब्रेडच्या पुड्याला बुरशी आलेली दिसते. किंवा भाकरीच्या थोड्याशा भागाला जर बुरशी आलेली असेल आणि तुम्ही जर दमट उपदार भागामध्ये ती भाकरी ठेवलात तर तुम्हाला पूर्णच भाकरीला बुरशी आलेली दिसून येते. म्हणजे लगेच झपाट्यानं वाढ होत असते. अलैंगिक प्रजननाचं वैशिष्ट्यच आहे. अलैंगिक प्रजनन हे अति कमी वेळामध्ये होत असतं. त्याचा फायद्यामध्ये आपण बघितलं, झपाट्याने होणारी वाढ हे प्रजननाचं वैशिष्ट्य आहे. तर खंडीभवनामध्ये तसंच होतं. मग आता जनक पेशीचे अनेक खंड पडतात. जेवढे खंड पडले तेवढे नवजात सजीव तिथं तयार होत असतात. तर खंडीभवन हे मुख्यतः स्पायरोगायरा, त्याच्यानंतर सायकॉन, एक प्रकारचं स्पंज आहे सायकॉन, तर यासारख्या सजीवामध्ये खंडीभवन ही क्रिया घडून येत असते. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार, तुम्हाला आकृती दाखवते इथं. हे पहा, इथं तुम्हाला शरीर दाखवलेलं आहे. हा एक पहिल्यांदा स्पायरोगायरा आहे, सर्पिलाकार. इथं तुम्हाला जीवद्रव्य हरितलौके दिसतात. तिथं त्याच्या शरीराचे आता 2 खंड पडलेले आहेत. परत काय होतं, याचे खंड पडतात, ह्याचे 1 पडतील, 2 पडतील, 3 पडतील, ह्याचे 1, 2 पडतील, 3 पडतील, 4 पडतील. जेवढे खंड झाले तेवढे नवीन स्पायरोगायरा तिथं तयार होतात. तर अशा प्रकारे स्पायरोगायरामध्ये खंडीभवन या पद्धतीनं प्रजनन होतं. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे, पुनर्जनन प्रक्रिया. पुनर्जनन, आता नावावरूनच लक्षात येतं, पुनर्जनन म्हणजे पुन्हा जन्म घेणे. तुम्ही खूपदा पालीची शेपटी तो तुटलेली बघितला असेल बऱ्याचदा. काहीतरी त्याला धोका वगैरे असेल, अशा परिस्थितीमध्ये तो शेपटी वगैरे तोडतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वगैरे, आणि परत त्याला ती शेपटी तिथं येत असते. मग पालीमध्ये काय होतं, फक्त शेपटीचं पुनर्जनन होतं. पण काही सजीव असे आहेत निसर्गामध्ये ज्यांच्या शरीराचे तुकडे पडले तरी त्याच्यापासून नवीन सजीव तयार होत असतो. इथं तुम्हाला प्लॅनेरियाचं उदाहरण दिलेलं आहे. पहा, प्लॅनेरिया, हे प्लॅनेरिया आहे. मग या प्लॅनेरियामध्ये काय होतं, हे बघा, इथं त्याची शरीररचना आहे. हे वर डोकं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि खाली शेपटी आहे, डोकं आणि शेपटी. ठीक आहे. आणि मग काय होतं, समजा आता इथून तुकडा पडला, हा असा डोकं वर आला, आता त्याचं शरीर राहिलेलं नाही खाली, आणि इकडं शेपटी राहिलेली आहे. मग काय होतं, ज्याचं डोकं होतं त्याला खाली असं शरीर येतं, आणि ज्याची फक्त शेपटी होती त्याला वर डोक्यासहित वेगळा भाग तयार होतो. अशा प्रकारे म्हणजे एका प्लॅनेरियापासून काय होतात, इथं 2 प्लॅनेरिया तयार होतात. फक्त डोकं जरी गेलं की ज्याचं डोकं गेलं आहे त्याच्या शरीराला डोकं येतं परत, आणि जो डोक्याचा भाग वेगळा झालेला आहे त्याला खाली शरीर येतं. ही पुनर्जनन प्रक्रिया, पुन्हा जन्म घेण्याची प्रक्रिया असं म्हणलं जातं. हे सर्व फक्त प्लॅनेरियासारख्या सजीवामध्ये घडून येत असतं. ठीक आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये मात्र ही क्रिया होत असते. त्यानंतर आपल्याला
तिसरा प्रकार पाहायचा आहे. तिसरा प्रकार आहे मुकुलायन. मुकुलायन हे हायड्रासारखा, हे पहा इथं, हायड्रासारख्या सजीवामध्ये मुकुलायन पद्धतीनं प्रजनन होतं. मग आता इथं काय होतं, यामध्ये पहा इथं हा सुरुवातीचा जनक हायड्रा आहे, याला म्हणायचं जनक हायड्रा. तर या जनक हायड्राला इथं दिसाल ना, खालच्या इथे बघा असा फुगवटा येतो. मुकुल म्हणजेच कळी, कळीसारखा भाग येतो. किण्वनामध्ये जसं आपण बघितलं कलिकायन पद्धती, तशीच पद्धती याच्यामध्ये होते. पण आता इथं बघा थोडंसं हे बहुपेशीयमध्ये आहे. तर असं त्याच्या शरीरावर असा मुकुल येतो. मग मुकुल आल्यानंतर काय होतं, परत इथल्या जनकपेशीमधल्या केंद्रकाचं, जीवद्रव्याचं वगैरे विभाजन होतं. परत तशीच प्रक्रिया होते. केंद्रकाचा काही भाग इथं येतो जीवद्रव्यामध्ये, जीवद्रव्याचा काही भाग येतो आणि पेशी वगैरे सगळे त्याला संलग्न असतात. मग हे पहा इथं जेव्हा पूर्ण वाढ झाली, आता या हायड्रासारखाच तुम्हाला हा हायड्रा दिसत आहे, नवजात हायड्रा. मग जेव्हा पूर्ण त्याची वाढ होते तेव्हा हा हायड्रा ह्याच्यापासून, याच्या शरीररचनेपासून वेगळा होतो, आपल्या जनकापासून वेगळा होतो आणि परत तो स्वतंत्र जीवन जगायला लागतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे एका हायड्रापासून तुम्हाला तिथं 2 हायड्रा तयार झालेले दिसतात. म्हणजे जनक हायड्राचं अस्तित्व तसंच राहतं, पण त्याच्यापासून नवीन तिथं हायड्रा तयार होत असतो. जसं आपण आपल्या मानवामध्ये बघतो, जन्म देणारा जो असतो तो तसाच राहतो, त्याच्या म्हणजे शरीररचनेमध्ये बदल होत नाही आणि एकदा का जन्म घेतला की तो परत स्वतंत्र जीवन जगायला लागतो. तसंच हायड्राचं पण आहे. फक्त जोपर्यंत तो वाढ होत नाही त्याची पूर्णता, तो जनकाशी संलग्न राहतो. तर असं हायड्रामध्ये मुकुलायन पद्धतीनं प्रजनन होतं. त्यानंतर आपल्याला चौथा प्रजननाचा प्रकार पाहायचा आहे, शाकीय प्रजनन. हे पहा इथं शाखा दाखवलेले आहेत. आता नावावरनं तुमच्या लक्षात येतं, शाकीय म्हणजे शाखा किंवा अवयव. वनस्पतीचे अवयव कोणते कोणते आहेत? वनस्पतीचे अवयव मुख्य 4 वनस्पतीचे अवयव: मूळ, खोड, पान आणि फुल, हे 4 अवयव. पण फुलाद्वारे जर प्रजनन झालं की त्याला लैंगिक प्रजनन म्हणायचं. आता आपण शिकत आहोत अलैंगिक प्रजनन. म्हणून फक्त आपल्याला आता बघायचं आहे मुळाद्वारे होणारे प्रजनन, खोडाद्वारे होणारे प्रजनन आणि पानाद्वारे होणारे प्रजनन. तर यामध्ये काय होतं, सुरुवातीला मूळ पहा इथं तसे मुळा असेल, गाजर, मुळा, रताळे वगैरे पाहिलं ना, तर त्याच्यावर असं हे पहा, हे मूळ आहेत. आता हे रताळं तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याला छोटे छोटे असे तंतू दिसायला लागले तिथं, ते मूळ असतात त्याचे छोटे छोटे मुळे. मग हे मूळ जेव्हा जमिनीमध्ये आपण पुरतो तेव्हा तुम्हाला या प्रत्येक मुळाची परत अशी मोठ्या प्रमाणात अशी वाढ होते आणि त्या मुळालाच परत इथं फळ येतं. तर अशा प्रजननाला म्हणायचं मुळाद्वारे होणारे प्रजनन. गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतीमध्ये मुळाद्वारे प्रजनन होतं. त्यानंतर आता दुसरं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे पानफुटी. खूपदा काही वनस्पतीचे मला वाटतं तुम्ही हे बघितलं, मनी प्लॅन्टच्या पानच असतं. तुम्ही जर रोपटं लावायचं असेल तुम्हाला मनी प्लॅन्टचं, तर त्याचं पानच आणता, पानच मातीमध्ये जर रोवलात तुम्हाला, तर त्याच्यापासून नवीन मनी प्लॅन्टची वनस्पती तुम्हालाच हे झालेली दिसते, तर त्याला पानफुटी म्हणायचं. आता इथं बघा पानफुटीच्या इथं टोकाला, पानाच्या टोकाला तुम्हाला काही मुकुल दिसायला लागले. मग हे मुकुल जेव्हा तुम्ही मातीमध्ये पुरता तेव्हा त्याच्यापासून तुम्हाला नवीन पानफुटी वनस्पती तयार झालेली दिसते. ब्रह्मकमळ पण ऐकलं असेल तुम्ही. ब्रह्मकमळामध्ये सुद्धा ते पानच जर तुम्ही कुंडीमध्ये लावलात तर त्याच्यापासून नवीन झाड तिथं तयार होतं. मग असं ज्याचं प्रजनन पानाद्वारे होतं त्याला म्हणायचं पानाद्वारे होणारे शाकीय प्रजनन. ठीक आहे. मुळाद्वारे पाहिलं आपण, पानाद्वारे, आणि इथं बघा तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे बटाटे दिसायला लागलेत, बटाटे, खोडाद्वारे होणारे प्रजनन. बटाटा,
ऊस, हळकुंड, हळद वगैरे याचे खोड असतात ते. मग या खोडावर असे मुकुल येतात. तुम्ही घरी पण बटाटे बघा, ज्याला आपण कोंब म्हणतो, कोंब फुटलं आहे म्हणतो. मग ते कोंब फुटलं आणि तुम्ही जर ते कोंब, आपण आता भाजी वगैरे करताना साधारणतः ते कोंब काढून टाकतो आपण, पण तसं कोंब बसलेलं, समजा एखाद्या बटाट्याला 5-6 कोंब आलेले आहेत आणि तुम्ही तो बटाटा जर जमिनीमध्ये पुरला तर त्या प्रत्येक कोंबापासून तुम्हाला नवीन बटाटा तयार झालेला दिसतो. मग असं खोडाद्वारे होणारं प्रजनन आहे. तर असं शाखीय प्रजननामध्ये आपण पाहिलं 3 प्रकारचं प्रजनन, बरोबर आहे, 3 प्रकारचं प्रजनन: पानाद्वारे होणारं प्रजनन, मुळाद्वारे होणारं प्रजनन आणि तिसरं खोडाद्वारे होणारं प्रजनन. मुळाद्वारे होणारं प्रजनन आपण बघितलं, रताळा, गाजर, मुळा याच्यामध्ये मुळाद्वारे होतं. पानफुटीमध्ये मात्र पानापासून होणारं प्रजनन आहे. आणि बटाटे असेल, ऊस असेल, हळद असेल याच्यामध्ये मात्र खोडाद्वारे प्रजनन होतं. आणि अद्रक, आपण जे म्हणतो आले वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा खोडाद्वारे होणारं प्रजनन आहे ते. त्यानंतर आपल्याला बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा शेवटचा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे बीजाणू निर्मिती. पहा इथं बीजाणू निर्मिती. आता हे बीजाणू निर्मिती ही जी पद्धती आहे, इथं तुम्हाला म्युकर ऐकले ना, म्युकर ज्याला आपण बुरशी म्हणतो, बुरशी व्यवहारी भाषेमध्ये आत्ताच आपण सांगितलेलं बुरशी चढली म्हणतो आपण एखाद्या अन्नपदार्थाला. मग ह्या बुरशीद्वारे होणारं प्रजनन जे असतं ते अतिशय झपाट्याने होणारं प्रजनन असतं. तर याच्यामध्ये सुद्धा शरीररचना जी असते ती तंतुमय शरीररचना असते, तंतुमय शरीररचना. मग आता ह्याचं पहा, इथं असा तंतू आहे आणि त्याच्यावर असा फुग्यासारखा भाग दिसायला. प्रत्येक हे बघा, तंतू असा लांब आहे, वर फुग्याचा भाग आहे. याला म्हणायचं बीजाणुधानी. इथं दिलेलं आहे तुम्हाला बीजाणुधानी. आता बीजाणुधानीमध्ये काय होतं, नावावरनं लक्षात येतं, धानी म्हणजे धरणारा. तर बीजाणूला जो धरून ठेवतो त्याला म्हणायचं बीजाणुधानी. म्हणजे याच्यामध्ये असंख्य आता बीजाणू आहेत. असे बीजाणू म्हणजे छोटे छोटे कण, खसखस वगैरे आपण बघितली आहे तसं काळ्या रंगाचे वगैरे असे छोटे छोटे कण असतात, त्याला बीजाणू म्हणतात. ज्याच्यापासून आता बीज तयार होतं, बी म्हणजे बी तयार होतं, त्याला म्हणायचं बीजाणू. तर हे बीजाणू असतात, याच्यामध्ये असंख्य असे बीजाणू तयार होतात. मग कालांतराने काय होतं, ही बीजाणुधानी फुटते. अशी फुटलं की काय होतं, आता इथं फुटलेली बीजाणू तुम्हाला दाखवलेले आहेत, हे सगळे बीजाणू खाली पडतात इथं. आणि समजा ते एखाद्या अन्नपदार्थावर पडले, पावाचा तुकडा असेल, भाकरीचा तुकडा असेल, किंवा अजून लोणचं असेल, भाजी असेल तुमची, कशावर पण पडले की तिथं त्या अन्नपदार्थावर, आता बुरशी म्हणलं की ते परावलंबी आहे, परपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. जर समजा त्याला अन्न तिथं मिळालं तर लगेच ते खूप वाढतं. एका बीजाणूपासून नवीन पेशी तयार होतात आणि कालांतराने तुम्हाला पूर्ण ब्रेडचा तुकडा तिथं बुरशी झालेला दिसून येतो. मग या पद्धतीला म्हणायचं बीजाणू निर्मिती. तर अशा प्रकारे आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे 5 प्रकार पाहिले. पहिला होता खंडीभवन, शरीराचे खंड पडणे, स्पायरोगायरामध्ये ही पद्धती होते. दुसरा प्रकार आपण पाहिला पुनर्जनन, एका सजीवापासून 2 सजीव तयार होतात, प्लॅनेरिया. तिसरा प्रकार आहे मुकुलायन पद्धती, हायड्रासारख्या प्राण्यांमध्ये मुकुलायन पद्धतीनं प्रजनन होतं. चौथा आहे शाकीय प्रजनन. शाकीय प्रजननाचे परत आपण 3 प्रकार पाहिले: मुळाद्वारे होणारे शाकीय प्रजनन, खोडाद्वारे होणारे शाकीय प्रजनन आणि पानाद्वारे होणारे शाकीय प्रजनन. आणि 5वा आपण प्रकार पाहिलेला आहे बीजाणू निर्मिती. व्हिडिओ थोडासा मोठा होत चाललेला आहे म्हणून प्रश्न मी तुम्हाला वहीवर काढून देते, ते सगळ्यांनी सोडवायचे. तर आज आपण इथंच थांबूयात. सगळ्यांना परत एकदा सांगणं आहे, घरीच राहा, सुरक्षित राहा, सगळ्यांची काळजी घ्या. हॅव अ गुड डे.